नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आलो आपण एरणगाव या गावी. किशोर भाऊनी आपल्या महाकाल या वाणाची लागवड केली आहे चिन्याची. तर भाऊकडून आपण थोडक्यात जाणून घेऊया की आपल्या महाकाल या वाणाबद्दल त्यांना काय वैशिष्ट्य वाटले आणि त्यांना कसा वाटला आपलं महाकाल हे वाण. तर भाऊ आपला थोडक्यात परिचय द्या. माझे पूर्ण नाव किशोर संतोषराव मांगरुटकर आहे. हां. राहणार एरणगाव, तालुका तालुका हिंगणघाट, जिल्हा वर्धा. तुमचा मोबाईल नंबर सांगा दादा. 9970415119. तर दादा हे आपलं महाकाल वाण जे लावलं आहे आपलं विगर बायोटेकचं, तर तुम्ही हे एकरी किती लावलं आहे? हे एकरी 30 किलो लावलं आहे. 30 किलो आहे. पूर्ण म्हणजे आपलं क्षेत्र किती आहे वालं? हे 2.25 एकर 2.5 एकर जवळपास आहे. म्हणजे पूर्ण किती पेरलं आहे आपलं बियाणं? 70 किलो आहे. 70 किलो लावलं आहे. तुम्हाला विशिष्ट काय वाटलं आपल्या या महाकाल वाणाबद्दल वैशिष्ट्य नेमकं? ह्या वाणाबद्दल आता झाडांना फुटवे चांगले आहे हां आणि घाट्या पण चांगल्या आहे. हां आणि दोन दाण्याची घाटी असल्यामुळे घाटी पण आहे. दोन म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे का जास्तीत जास्त 2 दाण्याची घाटी आहे? हो हो, जास्तीत जास्त तर 2 शेतकरी दाण्याची म्हणून घाटी. तुम्ही पाहू शकता घाट्याची संख्या दाखवत आता आणि फुटव्याचं प्रमाण पण चांगलं आहे. हो हो. आणि 2 दाणी जी घाटी आहे, तर 2 दाण्या घाटीचं प्रमाण हे 70 ते 80% आहे आपल्या ह्या महाकाल वाणामध्ये. तर उत्पन्न जर पकडलं आपण तर उत्पन्नात पण जास्त 2 दाणी जास्त घाटीचं प्रमाण असल्यामुळे उत्पन्नात पण वाढ येऊ शकते. आणि भाऊ तुम्हाला आपल्या इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकाल आपल्या महाकाल या वाणाबद्दल? बाकी जे चना याच्या अगोदर आम्ही लागवड केली होती, हो, ते चण्यापेक्षा हा चना थोडा वेगळाच वाटत आहे. म्हणजे तुम्ही मागच्या वर्षी जे दुसरं वाण लावलं होतं हो, त्या वाणापेक्षाही यावर्षी जे तुम्ही आपलं महाकाल वाण लावलं आहे तर हे चांगलं आहे. चांगलं आहे. म्हणजे घाटाचं प्रमाण पण घाटाचं जास्त प्रमाण आहे, पण जास्त आहे आणि फुटवे पण जास्त आहे. फुटवे म्हणजे नेमकं तुमचं उत्पन्न पण जास्त जास्त येण्याची होण्याची शक्यता आहे. हो. तर शेतकरी बंधूंना तुम्ही पाहू शकता महाकाल आपलं चण्याचे हे वाण आहे. घाट्या पण पाहू शकता, घाट्याची पण लाग चांगली आहे याला आणि फुटव्याचं पण प्रमाण पाहू शकता. तर भाऊंना उत्पन्न जे आहे हे जास्तीत जास्त अपेक्षित आहे. त्यांनी याच वर्षी आपल्या महाकाल वाणाची लागवड केली आहे. तर धन्यवाद.